लवकर उठव. बरोबर. अरे मी सकाळी 5 वाजता उठलो.
फॉर्म चढवला. बायको माझी मला म्हणते. बायको तुझी काय म्हणते? अहो कारभारी. अहो कारभारी. रोज तुम्ही दाबिल गावात, तिसंगी गावात, आजगणी गावात सकाळी 8 वाजता जाता. आज तुम्ही लवकर का जाता? एवढी ड्युटी नाही त्यांनी आणि मग काय नेहमी माझा दौरा तिकडे असतो. बरोबर. आता उद्या सकाळी परत यायला लागेल. काय म्हणतोस काय? आणि मग माझ्या बायकोला बोलव, मला 5 वाजता जायचंय. 5 वाजता जायचंय. मी सांगितल्याप्रमाणे बायकोन मला उठवला. अंघोळ वगैरे केली, सिटी फॉर्म चढवला आणि बायको माझी म्हणते अहो कारभारी देव का तुम्हाला? देव का? अरे येड्या, देव का म्हणजे अरे एखाद्याची बायको सकाळीच काय आणून देणार? बायकोंच्या अंधार माझ्या पुढ्यात ठेवला. त्या पुढ्यात ठेवला आणि मला काही त्याचा घोट येड्या खाली जायला नाही. आता माझ्या पोरांची मला आठवण आली. तुला पोरं आहेत तरी किती? हो गोट्यानी थोट्या आणि मोठा बाबू. बाबू समजदार येणार तर बाबूला नाही सांगून जावा काम. तर उठल्या तो म्हणजे पप्पा कुठे गेलं? बरोबर आहे. त्याला सांगायला बायकोन पुढे त्याचा कप ठेवला. बाबूची आठवण बाबूला हाक मारली. आला या म्हणला बाबू. तर बाबू वर खाली आतून मान नुसता वर खाली आणि वर खाली कशा आणि मग काय येड्या सांगू तुला काय झालं? ये म्हणल्या बरोबर तसाच पोरगा माझ्या हातून उठला, कोदळी बाजूला टाकला, चादर पलीकडे फेकला आणि मग चादर पलीकडे फेकला आणि येड्या धावत आला. तो काय सांगू तुला काय झालं? काय तो डायरेक्ट त्याच्या कपात गेला. बोलतोस काय? शपथ त्याच्या कपात गेला? त्याच्या कपात गेलेला बघितलं माझ्या बायकोन बघितलं. बायको समोर होती. बायको म्हणते जर सकाळ संध्याकाळपर्यंत माझा बाबू भेटला नाही तर जीव जाऊन मरण. काय बोलतोस काय? म्हातारी मागच्या पडीत बसली होती. ती उठली का काय? ती आली धावत. अगं सुनबाई झालं काय? या हल्लीच्या सासरवसने आई बोलतात आणि सासूचा वाटोला घालतात. म्हणायच्या बरोबर. बरोबर. आता सासर वसनीची आश पहिली पाहिजे पण सासू नको. आणि जावई पण तसाच पाठिंबा उठला धावत आला आणि त्याच्या कपात पडला. बायको पाठिंबा धावत आली. ती म्हणते माझा बाबू संध्याकाळ मला पाहिजे म्हणजे म्हातारी आली आणि म्हणजे माझा बाबू कुठे आहे आणि मग बाबू गेला त्याच्या कपात बोलल्याबरोबर तर मला संध्याकाळपर्यंत माझा नातू भेटला नाही तर सुक्या भावीत जाऊन जीव देईल मला. ही त्यांची भीती माझ्या पोटात. सुक्या भावीत जीव देईल. बायको म्हणते जीव जाऊन मरण. आणि मग काय केलं? आता काय करणार मित्रा? सकाळी 5 वाजता ही गोष्ट घडलेली होती आणि मग 5 वाजता एक तासभर इकडे गेला. 6 वाजले. एवढ्यात एका बेलचा आवाज आला, सायकलच्या घंटीचा आवाज आला. म्हणला हा आवाज बघूया तर भया ठिकाणा ओढत आला. तोच बटर खाली म्हणे. तेवढ्या माझ्या ढेंगात आला. तेवढ्याच माझ्या लक्षात आला. तसाच गेलो धावत परत आणि म्हणला ए भया अरे इकडे तोच दे. अख्ख्या पाकिटातला येतोय. अरे हल्ली पोरा 1 रुपया घेऊन धावत जातात. बरोबर. सासरवसनी स्टँडर्ड नाही झाली. नाही बटर म्हणलं की मुटका मारते पाठीला. म्हातारी आजी 1 रुपया देते लातू धावत जातो. धावत गेला एक तोच आणला आणि त्याच्या कपाट टाकला मित्रा. आणि तसा काय तो चहा वडायला लागला. तसा माझा बाबू आस्ते वर यायला लागला. तशी का तोच ते सगळी चहा वाढला. तसा पटकन बाबू वर आला, कापाच्या काटा वडला. तोच खाया सुरुवात केला. काय म्हणतोस काय? मोठा बाबू आईशीला बोललो हा तुझा तू घे. गावात बरोबर आहे. तसाच मित्रा धावत परत आलो. मित्रा तू आज लवकर कसं घाला? अरे काय सांगणार म्हणजे? अरे मी तर नवीनच आहे. अरे इथं दाबील मधून शॉर्टकट येत होतो रे. इथं दाबील मधून देवळाच्या मागून येत असताना वाटेत मला वाघ दिसला. तुला वाघ दिसला? वाघ दिसल्यावर वाघ माझ्या पुढे, मी त्याच्या मोरे. वाघ पुढं मी त्याच्या मोरे. तू त्याच्या मोरे. हो माझ्या पाटला सोडायला तयार नाही. आणि मित्र पाटला सोडायला तयार नाही. काय करणार? आता खुर्ची आणून देऊ. आपला आता जीव वाचवायला पाहिजे. समोर एक शेवरीचा झाड होता.
समोर शेवटीचा झाड होतं त्याला आता इकडे तिकडे झाडच नाही. हो बरोबर आहे. झाड होतं शेवटीच्या झाडावर चाललं. काय मित्र हुशार असतील रे. काय करणार जीव वाचवायला पाहिजे. अगदी सालपडे गेली तरी काही बघितलं नाही. जीव वाचवायला पाहिजे. हा मग पुढे मित्र आणि मित्र वर चढलो झाडावर बोललो वाघ गेला असेल. हा बोल बोल तू बोल. वाघ मला गेला असेल बघतोय तो वाघ खाली जाय आणि मित्र म्हणतोय 1-2 मिनिटांनी एखादी डारकाली फोडला कुणी वाघान. डारकाली फोडल्या मला खाली आज तिच्या मारायच्या एक नंबर तुला झालं. मला काय आता राहतोय काय बघितलं इकडे तिकडे कोण नाही. काय समजलं इकडे तिकडे कोण नाही. एक नंबर वरूनच पार करून टाकला बोट खाली करून वरना सोडून दिली शेप खाली करून टाकला. मग पुढे मित्रा आणि करता करता वाघान ते बघितलं. एक नंबर वाघान बघितला आणि मित्रा वर चढायला लागला. वाघ करायला लागला. वर चढायला लागला. बोलला हा करतो काय बोललो धोका झाला. हा का अर्ध्या मगनात आलाय पण मधीच टाकली खाली पडला. मेला साईडला गेलो तुझ्या पुढे आलो बघ. अरे काय मित्रा हुशार असतील. हे डोक्यात ती काय तुझ्या बापान केलं होती काय रे. मला जाय त्याच्या कामात तुझा पोरगा पडला. आजाद घ्या माझा काय 12 जणांची वेळ झाली. बरोबर 12 जागता जेवायला पाहिजे. शासन वगैरे लावून घे. त्याचं लावून घेतो. त्याचं लावलं नाही. शासन लावलं ना बरोबर. तू आतल्या गेटवर राहा मी बाहेरच्या गेटवर राहतो. मला पण आतल्या गेटवर जाणार. ती एक तर नवीन आहे. मला काही जास्त माहिती नाही त्याच्यामुळे तू आतमध्ये घे मी बाहेर भरतो. खायचं आणलं की नवीन नाही मग तिथं पुढे जायचं. मी आतल्या गेटवर जातोय. महाराज आले तर ताबडतोब चिमकुडा घ्या. ताबडतोब कळतो तुला. आता ह्याच्यावर बसायचं कसा. आता मी ते काय तुला सांगायला पाहिजे. आता कसं वाटतंय. सुखसुख वाटतोय ना. चालेल बरं हुशार. पारा एकदम गुलाबाच्या फुलासारखा. तुझा जोडीवाला कुठे गेलाय. अरे बाहेर सेनापती आलं. त्याला आते पाठवून आपल्या पाठवून काय म्हणतोय आतमध्ये कडक ड्युटी बंदोबस्त करतोय. तुम्ही गेलात तर बरं होईल. असं म्हणतो ते काय अरे उठ की रे. उठतोय थांब. आशीर्वाद असो बेटा. गरीब शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या राज्यात मला नोकरी मिळेल का. कोणती नोकरी करणार रे. सांगाल मला नोकरी करायला तयार आहे. सांगाल की करायला तयार आहे. नागरिक करशील शेणबिन काढशील काय. शेणबिन काढशील कपडे धुवायला लागतील. सांगाल की नोकरी करायला तयार आहे. आम्ही त्या नदीत जायला लागतो. साबण लावून घे. याला पगार पाणी विचारून घे. तू
तू ठरवून टाक काय तर ते मला नोकरीची लई गरज आहे. अरे कुठं मी येऊ मग सांग, तुला सांगतो नोकरी त्याला सांगितलंय मी. आता कुठं लावते चल किती फुसुक फुसुक करायचं, किती सांगू करू मी. बोलू तरी काय ते बोल. अरे बाळा करते की बाळा मगाशी सोडलं. बाळा फुलाबाच्या फुलाप्रमाणे. काय मला कोणी ट्रक दाबडदाब केला. हा. हे ट्रक म्हटलं. या. अरे जाऊ दे. जाऊन द्यायचं या. इकडे आता म्हणतात काय मग कसं बोलता? तुम्ही आलो तसं परत जाय इकडे काय आता कोण येणार तर नाही मग मोठं अगोदर सांगायचं. पण त्याचा सांगून टाक मी एवढा तो फुसुक फुसुक मला घरीपर्यंत एकदा सांगितलं. काय मला हे ट्रक म्हटलं. आलो तसा परत जा. काय कोण बोला? या म्हटलं अरे मोठं हे मला अगोदर नाही सांगायचं. मी सांगतो गेला तर या म्हणलं. महाराज ऐकतो तो. महाराज येण्याची वेळ झाली. त्याप्रमाणे माझी प्रजा किती आनंद आहे परंतु महाराजांच्या चरणी आपला कोणी महाराज आलेला नाही. कसे आहेत ते आपण बसूया. हॅलो. अगं पाया गा तू कोणी भात काढला. अगं पाया गा तू कोणी भात काढला.
अरे कशासाठी बोलावलं? अहो कशासाठी बोलले मला काय वाटलं माझ्या पाठीला कुकू येते असं कर. सांगा लवकर. सेनापती आले बाहेर घुसात अरे हो मला काय माझा धंदा माझा तोड फाटका फटकन काही नसतं तर मलाच काय करत महाराज एवढ्या काही गडबडीने बोलावण्याचे कारण कोणते? आपल्याबद्दल संकट आलेलं आहे ना? सेनापती तुमच्यासारखे शूर सेनापती असताना काय विचार लागला आपल्या राज्यात पाऊल टाकण्याची? मग महाराज हे काही बोलावण्याचे कारण कोणते? सेनापती आम्ही राजकुमार आवाजचा राजवंश करायला निघालो. काय म्हणणार तुमचं? वा महाराजीला आनंदात दिवस रागात आहे वेळेला. जे काय आहे, महाराज राजकुमारांनी उर्मिला दरबारात हजर करा. जे काय आहे, महाराज तुम्ही विश्रांती घ्या. घ्या. तुम्हाला काय माहित आहे का? काय काय झालं? काय झाला अगं बाप. अरे मूर्खाला तुम्हाला काय माहित नाही? काय झालं? काय झालं? काय नाही, काय सांगतोय? सांगतोय. अरे मूर्खाला बोलायला जाता येईना. अहो हो पण तुम्ही म्हणताय तुम्हाला समजलं काय तर का काय आता झालं? तुम्ही फुसूक करायला आम्हाला वाटलं हात आम्हाला वाटलं काय झालं? राजकुमार आबाई. हा. उर्मिला. याला काम म्हणतात, राजदरबार हजर करा. का दरबार हजर करायचे? कुठल्या गाडीत आलो? गाडी का जमा? चालत येते, चालत आलो. दाजीबा, तुम्ही असं भाऊ आहे, असं.
आमच्या शब्दाबाहेर नाही. एवढा आनंदाचा सोहळा पार पाडत असताना असं शांत का? महाराज काय सांगू आणि कोणत्या तोंडाने सांगू महाराज? सेनापती असं झालं तरी काय? महाराज राजदूतापणे आमचा चारा होता आहे. महामात्यांच्या कन्यावर विधा तिच्यावरती सायकल मारला. आमच्याने काही कंपन्याने शेत कल्याण झालं तर आमच्यासारख्या छोट्या नावात महाराज. सेनापती कोण आहे तो मूर्ख गुरुराक्षस सैतान? माझा पोटचा भाऊ असो किंवा पुत्र असो त्याला फसवलं तर ते राहणार नाही. महाराज तिसरा कोण असून राजकुमार आपण नाही हे सारं पुण्याचं आहे. नाही राजकुमार होय, माझ्या मनात किती पानं वाटलं. नाही पिताजी हे सारं कोण आहे? नाही महाराज, राजकुमारावर निर्दोष आहे. सेनापती घ्यायचा समाचार येतोच मी. ठीक आहे महाराज. सेनापती कदापि शक्य होणार नाही. अशक्य प्रेमाचे चाले चालू आहेत करायचे त्याच्या हाताने दोघेही पुढे या.
त्याला आता बघ हा. 1 हा. 2 आणि 3 असे वर फेकशील. 1 2 आणि गुड मॉर्निंग काय म्हणतो बाय बाय. काय लागेल भाकरी भाजी काय घेऊ शेती करून आता सामान आणायचं पुन्हा रोडच्यात जाऊ का दाबील नाक्यात दाबील नाक्यातच वेगळं साखरेमध्ये बेसन पीठ 2 किलो लवेलच्या नाक्यात सकाळी येईल ना तिथं करता पावती भाकरी भाजीला बेसन चालेल ना हो. 2 किलो घे बेसनचं पीठ बेसनाचं पीठ घेता 2 किलो चालेल भाकरीला हा आणि नाचणीचा अर्धा किलो घेता पिठली याला हा घे घे बेसन 1 किलो बेसन 1 किलो नाचणीचं पीठ अर्धा किलो नाचणीचं पीठ अर्धा अरे भाकरी एकच झाल्या मला पीठ बोललाच वाटतं तिकडे टाकू आपण बघितलेलं ना आता गावात बघितलं
गाठ आहे. बाबा त्याला पण काय तुम्हाला बोलवली नाही. चांदे आम्हाला बाहेर टाकूची शिवा आहे. ठीक आहे. हा राखूशेची नाले. कलाची काठी कलाव पण पडू दे त्याचा पत्ता नाही लागतो. बोलवलं म्हणून सांग. याला बोलवली नाही यार. ठीक आहे. आजोबा. आशीर्वाद आहे. सेनापती, एवढा काही मोठे कारण तरी कोणते? कारण म्हणजे एकच. टाकूचा सेंग. कामगिरीचे एक कामगिरी आहे. ही कामगिरी कोणती? चालीच्या कार्याला कधी लावून ठेवा. माझ्या हाताला ठीक आहे. ते दोस्त तर मी. ठीक आहे. पाठीच्या पाठमध्ये दिवस उगवायच्या आत त्याला घेऊन जातो मी. ठीक आहे. बांधून ठेवले गुलकी लावले डबल दावा लावून ठेवलाय आणि खायला थोडस ठेवलंय पुढ्यात. काय करलाय उजाडतो ते टाकतो मी टाकलाय बरोबर. तू खाली पण खरंच काढू नको. आम्ही जातोय. या ठिकाणी या रंगमंचावर होणाऱ्या 2 शिपायांसाठी राजेश सीताराम दुसरा आपण ज्याचा खाल्लाय मी त्याची तू केलं ते तुला माहिती आहे. हल्ली काय कुणाला सांगायला लागतोय काय? हा? तू केलं ते असं बतायला मी नाही केला. मी नाही केला. आता बरोबर करीत असतात गपची. तुला काय बरं त्याला काही धार्मिक लावले काय पटकन उडाय पाहिजे. लावले हे बघ हा. आम्हाला बाबा तिथे घ्यायला दे. हा. काढू धर त्याला. चल
राजकुमार एक वेळ मग पाहतो. खरा काही तर बोल नाही तर माझ्या रडू नका काय ते तोंडात मला तोंडात बोल. काय समजलं कारण सत्य हे यायलाच पाहिजे. राजकुमार मला सांगायचं आहे. महामंडळाला फोन करायचं. सैलापतीने रेल्वे सुपार आज माझ्या आरण्यात माझी सुपारी दिली ते हे सैलापतीने. पण काय करणार तलवारीने दगा दिला म्हणून तर मरण वाचला. बोलत काय त्याला बघ बोलती कर. तांदूळ असलं तर मला सांगा मारता होईल झाड. राजकुमार सेनापती सुपारी देऊन तुला आनंदात मारण्याचं काय करणार तलवारीने दगा दिला. आणि डॉक्टर सिंग ते सर्व काही राहू दे. याच्या पुढे तू आम्हाला साथ देणार का बोल. राजकुमार साथ देणार पण एका वचनावर. आणि साथ देणार असेल तर देव वचन आम्हाला. राजकुमार वचन देतो आपल्याला केव्हा हा डाकू आपल्यासाठी हजर राहील. अजून येते ना एक अंक कृष्णाने काढल्यावर एवढं मला आता काय तुम्ही फोन केला असाल नसेल काय आम्हाला माहित नाही. पण आता काय म्हणतात ना आम्ही पण काय असं काय एवढं उद्या काजलचं नाही बरोबर. मग आता तुमचं पण आम्ही कधी ना कधी तुम्ही मीठ खाल्लेलं असं आता वागताव नीट. बरोबर. आता आम्ही आपलं काहीतरी करून जातो. त्या सेनापतीला काहीतरी दाखवायला लागेल नाही लोक आम्हाला काही शिल्लक करणार नाही. तुम्ही तिकडे फिरकू नका परत कधी येऊ नका. अरे काळू बालू त्याची तुम्ही काही चिंता करू नका. काय चिंता आम्हाला नाही. काय आम्हाला बरं फिरकावलं होतं चिंता होईल. जर चुकून फिरकलं तर काय आमची तर मग आमची काही नाही नाकात दाबूनच ठेवून काय काय काहीतरी बोललो होता एवढा तुझ्या लक्षात राहणार. अरे हाय माझी पांगी मी येऊनी हे बघ बाबा हल्ली काय लोकांना पुरी भेटत नाही. कंटाळलो अक्षरशः मी. दोन दोन नवरं सोडलेले असल्या तरी कुवार पोरगा मध्ये असू दे
चालत समजून घ्या. पण संसार चालू दे. पाणी बिनी भरते ना तशी पाणी भरते ते 2 हांडे टाकायचे आपण सकाळी आणून. हा? नवीन लग्न झालं मी याला बायको पाणी भरतोय यांना एखादा जवान पोरगा पाणी भरत जातं का बाबा? बायको आली की पाणी भरायला जाईल. पण आता ऐशीन सांगत ना एक हांडा भावा घेऊन ये. मी पाणी आणताय. ठीक आहे बघू हा? काय ते देण्या घेण्याचं नंतर बघू त्याने घेतो बघू. पहिला आधी सेनापती येतील आता. शासन लावून घे. कामाचं काय काय सांगणार तुम्हाला? काय झालं अहो मी त्या राजकुमारला मारित होतो. पण हा काय म्हणतो माहिती काय आहे? म्हणतो अरे देवा, कधी काय बोललोय मी हा म्हणतो त्या सेनापतीचं ऐकून सेनापतीला म्हणतो फाशी मारीन. हा म्हणतो. काय सांगतात काय कधी बोललोय आणि बोलत आणि मी म्हणता याला राजकुमारला मारून टाकूया. ठीक आहे पण तो म्हणतो सेनापतीला ऐकून मी काय करणार नाही. हा राम करा पुढे पण येते काय मोठी करणार? शपथ. पण मी त्याला कंट्रोल केली. तो जीव जाऊन गेला. पण हा मला म्हणतो सेनापतीचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. अहो, देवा, जेवण येते पांग्यात एवढी हा राम करा तेव्हा मला दुःख नसेल काही वाटला. आता तसं चालू व्हा. काय झालं व मग काय झालं त्याला कडलोट केली. तो जीव जाऊन मेला. शेप मेला. ज्या मेला त्याला जिवंत ठेवली नाही. आधी तरवाल कुठं ठेवलीस? ही काय एवढी काय झाला? एवढी खुशी खुशी तुमच्या तोंडात खुशी खुशी खुशी. हॅलो काय झालं राम द्या सगळं आज आनंदी सहज साजरा करायचा आनंदीबाई मला काय जन्मा काय तर समजत नाही. काय झालं आज आनंदी सहज आनंदी साजरा सौदा साजरा करायचा म्हणजे काय करायचा? काय नक्की काय करायचं आता धोतर लावून सौदा व्हायचा. काय काही पुढे या आपल्या राज्यात कोण नाच घेण्यासाठी मिळेल का तर हाय हाय हाय. तयारीला आता काय तुम्ही बोललो? वा काय बोललो काय मला समजू दे. हो इसक्यानं काढू नका. म्हणजे मी सांगतो हो वांदा होईल माझ्या लक्षातच नाही. मी म्हणतो माझी गाणी आई आहे माझी मेवणी आहे. नाच गाणं करते अशी नाच गाणं करते तर बोलायचं कामच नाही. चालू कटीला घेऊन या अहो मी आता इकडे येतो ना रोज. होय. रोज आता आपण आपला फिरत्या पाठीवर तो कधीतरी भेटते तेव्हा म्हणजे भाऊजी मला कधीतरी नाचाय बोलवा ना. कधीतरी नाचाय बोलवा ना. चाल लवकर बोलून घेऊन ये हो बोलवतो ना पण तुम्हाला गडबड कशाला पाहिजे? अगं बा, असं का करता तुम्ही? हो पण तू गडबड नको येऊ. आज आनंदी सहज साजरा आनंदी सौदा साजरा करायचा आहे पण तिचा पण काय नटापटा व्हायला हवाय ना. असं म्हणतोय तिला बोल आता आधी तुमची गडबड असेल तर मला म्हणून काय भाऊजी असं काय इकडं? ए पांगे जत्रेत कुठे गेली रे राणीमे? आता राणीम ताईन सगळी गेली वाटते. हा ये लवकर ये. काय नाही 2 हाताचा 4 हात करतोय आणि खुशी सेनापती काहीतरी म्हणतात सवला व्हायचा म्हणतात असंच ना हो? काय आवाज किती छान आहे तुम्ही
तुम्ही मला बघितलं आहे काय 2 हात काय बोलत होते 2 हात अगं तसा नव्हा तुम्ही इली ही कधी हिला काय समजतच नाही एक एक माझ्या मेवने एक एक माझ्या मेवने एक एक माझ्या पंखा लावता तिथं मग मेकअप केलास ना तिथं नेता म्हणजे सगळा गरम गरम वाटतो इकडे इकडे तू येण्यासाठी नाचू नको मला त्याची माझी गडबड होते जास्त तुला सांगते का ऐकून घे चल्ला आता आता तरी पाय वाय सरळ ठेव पोरगा बघा आल्यावर पाय सरळ ठेवायचा एखादा असला चांगला पैशावाला पण पसंत करून द्या नंतर लग्नात लग्नात गेलीस तरी चालेल म्हणजे नाचून दाखवायचा असा नाचून दाखवशील आणि काय देतील तर घे तू दोघात वाटणी करून टाक तुझ्या ताईला काय सांगू नको एवढा मोठा हार देणार आहे घे आणि जा हा काय हा आता हिच्या हाय का मग कोण एखादा पडी नाही कोण असू दे हे बघ इकडे काय गडबड करू नको व्यवस्थित नाच तोंडावरचा काय काढू नको दात फणीसारखं पुढं आहे इन्सर्ट करून काय त्याची मुराटे हो पुढं हो आता नाचतेस ना इकडे येऊ नको माझ्या इकडे हे बघा सुरुवात करायची हो सुरुवात करू काय खुशीत आहे हॅलो 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 ये इकडे इकडे ये अग तू पोरी चल तुझी भारी चेहरा तू जागा चंद्रावानी चेहरा तू जागा बघ चंद्रावानी अग तीच जगती गहर नावानी गजी उमद तर बडला अग तीच जगती गहर नावानी गजी उमद तर बडला
त्याला तोडबीन दाखव. मला उगा सारखा सारखा त्रास द्यावं नको. दाखव लवकर. दाखवते ना, तुम्ही पुढं व्हा का नाही? काय कधी गेलो होतो का नाही पुढे बघायला? काय दाखवतात काय? हो. काय त्याला गडबड उठले तशी तुझ्यासारखीच त्याला गडबड. तुझ्या का पाय लागले म्हणून तुला गडबड उठली. आणि ते आता परत आता त्याला काय पुढे आला नाही. आता कोण काही त्याला पण विचारित नाही. त्याच्यामुळे आता कोण पण होतो कसा पण असला तरी चालत. तोंड बघायचं आहे. हो पण किती गडबड करा. आपला बोलत नाही म्हणून आपलं काही तुम्ही जास्त कसं करता काय? गरम पंखा लावा तुम्ही. पुढे ये, पुढे ये, पुढे ये. अगं ये अशी पुढे मागे ये. जाऊ नको. ये. अगं ये म्हटलं ना. पुढे ये. अरे नको ना पुढे ये म्हटलं ना. तुला काय सांगितलं होतं? काय? अहो मलाच माहिती नाही हे कोण आहे ते कसं. आई शपथ मी घेऊन सांगतो. तो दाबी लागेल मला नेहमी भेटायचं. म्हणलं तू आज ये इथं. तुझे कान फुटले का कोण? ठीक आहे. हा. चल अमरावतीच्या गटावरती. हो पण इकडं सोडा का नाही? इकडं सोडा चल हृदय. लवकर. हो. हो. हा? काय मरायचं आहे? तुला जीव हवाय ना? हा? काय मरायचं आहे तिकडं? जंगल केवढं आहे? काय तिकडं ते तुला समजतो? आता तू माहिती जा. तुला आम्ही कशी नेणार तिकडं? अगं हो, तुला बघायचे, तुझा भाव आहे म्हणून तुला बघायचे. पण तो आम्हाला किती सेनापती आहे ना, त्याचा वाटोळा होतोय ना मेल्याचा. हा? काय चाललंय? काय नाही म्हातारा गडी सांगतोय बायला दोन गोष्टी. असं काय? हो हो हो. हे लवकर सांगू. ये पुढं. काय सांगू? आता काय म्हटलंस तू? मी कुठं का आता तुम्ही म्हणलं. सात लगेच वाटते. हाय उर्मिला. माझी चाळीस मी तुझा काय? राखी बांध. नाही केलं सगळं. माझ्या हाती राखी बांधायचं. माझ्या घरी प्रेमाचं प्रतीक घाल. मग तुझ्या आयुष्याचे भले. माझ्या आयुष्याचे भले समजले. काका हात काय निघलेलं काय ती टाकी हातात बांधायला. अहो, ए खरं लवकर ये. अहो तुम्ही मला सांगा, ह्या ताई एवढ्या बसले, ह्याच्या तर एकीला भाव नसला आणि शेजारचा तर म्हणला ताई माझ्या हातात तू राखी बांध, किती तुम्हाला हाऊस वाटेल हो? हा? आणि तुम्ही हो म्हणले तर त्याला किती आनंद वाटेल. मग आणि आता ह्याच्या हातात राखी ही बांधते तर ह्याचा हात निकालतोय का? मागून ये तिकडं. तुम्ही दोघे या लगेच वरती जा. अरे अरे काय ऐकत आहे? नाही नाही हे शक्य होणार मला आनंद विचारला. नाहीतर मी तुला आयुष्य घालवणार नाही समजले? नाही. या एवढ्या कलाला लागण्याच्या सोड्याला बोलण्यापेक्षा मी आत्महत्या
या जमलेल्या आया बहिणीच्या चपलाचा हार घालून सांग बरं त्याच्याकडे. क्षमा करा, जरा 2 मिनिटं. इथे बसलेल्या रसिक जणांपैकी एक इथं सोन्याचं पॅन्डल गंडा मिळालेला आहे आणि जर तो कोणाचा असेल तर त्यांनी ओळख पटवायची आहे आणि माझ्याकडे विजय मोरे की माझ्याकडून घेऊन जायचं आहे. ओळख पटवल्याशिवाय मिळणार नाही. धन्यवाद. हे बघा त्याची चाकरी करावी नीट. अहो तुम्ही इथं आल्यापासून या दरबारात आम्हाला नुसतं फुसू फुसू किती सहन करायचं आम्ही. आम्हाला आमची काय मन भावना नाही काय. सकाळी राहायचं नाही काय. किती फुसक फुसक करायचं, किती सहन करायचं आम्ही. आम्ही जातो. राजकुमार तू मागे आहे मी पुढं. ठीक आहे ना तुझ्याशी ठीक आहे समस्या. सेनापती तोड शब्द तोडया. अरे या राज्यात तुम्हा गुन्हा केला एक ना एक होते. कारण रक्त सुद्धा रक्ताचे हा शेवट केल्याशिवाय सोडणार ठीक आहे. मग काय
आजपासून आणि आमच्या राज्याचा सेनापती तुम्हाला घेणार काय म्हणणं आहे तुमचं? हल्लीच्या कलियुगामध्ये जसं लग्न नव्हतं तुला उठून टाकायचं. ये बाय 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 पुढे ये बा ये बघ किती नशीबवान आहेस तू. आणि हा बघून पण सगळ्यांनी लक्षात ठेवा पोरांनो, असाच हुडकायचा आहे. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.